नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. गुढीपाडव्याच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा आणि सर्वांना गुड आफ्टरनून, शुभ दुपार. चला, आलेत का सर्व? पोलीस भरतीसाठी महाराष्ट्रातील नंबर 1 ठरलेले YouTube चॅनल टिक्कर मराठीवर मी उमेश सर तुमच्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो. चला, आलेत का सर्वजण? आले आले आपली 2 कामं करून घ्यायचीत. लिंक शेअर करायची, लाईक करायची. चला पटापट. तोपर्यंत मी तुम्हाला टिक्कर मराठीचा रिझल्ट पहिल्याच वर्षी पहिल्याच धडाक्यात 260 प्लस रिझल्ट आहे आणि या वर्षी तो नक्कीच वाढणार आहे. तुमचाही फोटो जर इथे पाहिजे असेल तर टिक्कर मराठी YouTube चॅनलवर दररोज यायचे. ज्यांनी आतापर्यंत 88 लेक्चर बघितले असेल सगळे बघून घ्या, नक्कीच फायदा होणार आहे. समजलंय? आणि चला प्रश्नांना सुरुवात करूया. पहिला प्रश्न बघा, एका बकेटमध्ये 3 रंगाचे फुले आहेत. 12 सोडून सर्व गुलाबी, 14 सोडून सर्व जांभळे व 16 सोडून सर्व पांढरे फुले आहेत. तर बकेटमधील एकूण फुले किती? फुगे आहेत का? एकूण फुगे किती? 3च रंगाची फुले आहेत, गुलाबी, जांभळे आणि पांढरे. तर एकूण फुलं विचारली. अशा प्रकारचा प्रश्न आपण मागच्या वेळेस पण बघितला होता. सगळ्यांना कन्सेप्ट सांगितली होती. एवढे सोडून तेवढे असेल, तेवढे सोडून तेवढे असेल. काय करायचं अशामध्ये? जेवढे सोडून सोडून असेल ना त्या सगळ्यांची करायची एकदाच बेरीज. जितके प्रकारचे असेल त्याच्यापेक्षा एक कमी करून भाग द्यायचा, उत्तर येऊन जाणार. म्हणजे काय काय इथं 14, 12 आणि 16 या तिघांची करा बेरीज. किती आली? 6 4 10 2 12 1 हात 6 42. एकूण किती प्रकारची फुलं आहेत? 3 प्रकारची. 3 मधून 1 केला, किती राहिले? 2. 42 भागिले 2 किती आलं? 21. म्हणजे तिथं एकूण फुलं किती असणार? 21. जांभळे, पांढरे आणि गुलाबी एकूण फुलांची संख्या 21. 21 पैकी 12 सोडून असणार सर्व गुलाबी, 14 सोडून असणार सर्व जांभळे, 16 सोडून असणार सर्व पांढरे. असे एकूण किती असतील फुगे? 21 फुगे. कळलं का? आता लगेच ते गाणं आठवायचं नाही, केसावर फुगे. समजलं सगळ्यांना? अशा प्रकारचा प्रश्न आला, जेवढे सोडून सोडून असेल त्या सगळ्यांची करायची बेरीज. जितक्या प्रकारचे असेल, जितकी पण कलर असेल किंवा काही असेल XYZ जे पण असेल त्याच्यातून एक कमी करून भाग द्यायचा, उत्तर येऊन जाईल. कळलं सगळ्यांना? चला पुढचा प्रश्न बघूयात. पुढचा प्रश्न बघा, रोहितकडे जेवढ्या मेंढ्या आहेत, रोहितकडे जेवढ्या मेंढ्या आहेत त्याच्या दुप्पट बदकं आहेत. त्या सर्वांचे एकूण पाय 96 आहेत. तर एकूण बदकं किती? ऑप्शन बघा, 24, 48, 14 आणि 10. अशा प्रकारचं गणित आलं. तुम्हाला एकदम सोपी पद्धत सांगितलेली आहे. प्रश्नामध्ये दिलेलं काय, विचारलं काय ते समजून घ्या. त्यांची एकूण संख्या दिलेली नाही, ती पटामध्ये दिली. मग पायांची संख्या दिली, पायांची एकूण संख्या काढा, उत्तर येऊन जाईल. जबरदस्त. प्रश्न वाचलं का लगेच उत्तर. आता भरपूर जणांचं 12 उत्तर आलं असेल आणि कन्फ्युज झाले असेल, सर ऑप्शन मध्ये तर 12 येत नाही, 12 तर दिसत नाही, मग 24 असेल. 24. प्रश्नामध्ये सांगितलं काय बघा, रोहितकडं जेवढ्या मेंढ्या आहेत. आता मेंढ्यांची संख्या माहिती का किती? नाही माहिती, X मानू. आणि बदकांची संख्या ती सुद्धा माहिती नाही, काय म्हणू? बदकांची संख्या काय? मेंढ्यांच्या दुप्पट म्हणजेच किती असणार? 2x. पण आपल्याला त्यांच्या पायांची एकूण संख्या माहिती. मेंढ्यांना पाय किती? 4. म्हणजेच मेंढ्यांच्या पायांची संख्या झाली 4x. बदकाला पाय किती? 2. बदकांच्या पायांची संख्या झाली बेदुने 4x. दोघांच्या पायांची बेरीज किती आहे? 96. 4 आणि 4 8. डायरेक्ट 96 ला 8 ने भाग दिला, किती आले? 12. 12 काय असणार इथं? x. x बरोबर 12. x काय म्हणले आपण? मेंढ्या. मेंढ्या आहेत इथं 12. आणि बदक किती असणार मग? मेंढ्यांच्या दुप्पट. 12 गुणिले 2 किती असणार बदक? 24 बदक. ऑप्शन नंबर 1 सगळ्यांचंच बरोबर आले. कळले? पुढचा प्रश्न बघा, जबरदस्त प्रश्न आहे. एक 6 अंकी संख्या आहे. काय सांगितलं बघा प्रश्नामध्ये? एक 6 अंकी संख्या आहे. ठीक आहे. त्यातील दुसरा अंक हा पहिल्या अंकाच्या वर्गाच्या बरोबर आहे.
चौथा अंक हा तिसऱ्या अंकाच्या घनाबरोबर आहे. सहावा अंक हा पाचव्या अंकाच्या वर्गाच्या बरोबर आहे. तर ती संख्या कोणती? आता अशा प्रकारचा प्रश्न आहे, त्याचं उत्तर तुम्हाला ऑप्शन वरून लगेच समजेल. लगेच. फक्त प्रश्नामध्ये जे जे प्रकार सांगितलंय त्या प्रकारे मांडणी करायची, उत्तर येऊन जाईल. सांगा काय लिहायचं उत्तर? ऑप्शन नंबर 1, 2, 3, 4. आता पहिल्या अंकावरूनच तुम्हाला समजून जाईल. भरपूर जण इथं कन्फ्युज झाले असेल. तर कसं काय सोडवायचंय? काय लिहायचं उत्तर? आता बघा, प्रश्नामध्ये काय सांगितलंय? 6 अंकी संख्या आहे. ठीक आहे, 6 अंकी संख्या आहे. त्यांनी काय सांगितलं बघा, तिच्या दुसरा अंक पहिल्याच्या वर्गाच्या बरोबर आहे. दुसरा अंक पहिल्याच्या वर्गाच्या बरोबर. 9चा आहे का इथं? 3 नाहीये. 1चा 4 नाहीये. इथंच आहे बघा. ऑप्शन नंबर 1. काय सांगितलं बघा, दुसरा अंक पहिल्याच्या वर्गाच्या बरोबर. हा दुसरा अंक आहे पहिल्याच्या वर्गाच्या बरोबर. पुढे काय सांगितलंय? चौथा अंक हा तिसऱ्या अंकाच्या घनाच्या बरोबर आहे. चौथा अंक काय आहे? 8. तिसऱ्या अंकाच्या घनाच्या बरोबर. 2चा घन 8. कळलं का? चौथा अंक हा तिसऱ्याच्या घनाच्या बरोबर आहे. पुढे काय सांगितलंय? सहावा अंक पाचव्याच्या अंकाच्या वर्गाच्या बरोबर आहे. शेवटचा अंक आहे तो पाचव्याच्या घनाच्या बरोबर आहे, वर्गाच्या बरोबर आहे. ती संख्या कोणती आली? 24, 28, 39. ऑप्शन नंबर 1. समजलंय का? प्रश्नामध्ये सर्व काही दिलेले आहे. फक्त आपल्याला मांडणी करायची, ऑप्शन नंबरला टिक करायचं. काय सांगितलंय परत एकदा बघा. दुसरा अंक हा पहिल्याच्या वर्गाच्या बरोबर आहे का? दुसरा अंक हा याच्या वर्गाच्या बरोबर आहे. पुढे काय सांगितलं बघा, चौथा अंक तिसऱ्या अंकाच्या घनाच्या बरोबर. हा चौथा अंक तिसऱ्याच्या घनाच्या बरोबर आहे. हा आहे वर्गाच्या बरोबर. वर्ग इथं आहे घन. नंतर परत सहावा अंक हा शेवटचा अंक पाचव्या अंकाच्या वर्गाच्या बरोबर आहे. ती संख्या कोणती? 24, 28, 39. कळलं का? पहिलं वाचल्या वाचल्या असा प्रश्न डोळे फिरले असतील. हे कसं काय शोधायचं? दुसरा अंक, तिसरा अंक, पहिला अंक, काय काय चाललंय काय याच्यात? एकदम सोप्या पद्धतीने शांत डोक्याने विचार करायचा. प्रश्नामध्ये दिलेलं काय त्याच्यातच उत्तर असतं. फक्त आपल्याला प्रश्न काय आहे, काय विचारले हे फक्त कळलं पाहिजे. समजलंय? कळलंय सगळ्यांना? पुढचा प्रश्न बघण्याआधी बघा, आपल्या 100 डेज चॅलेंज मध्ये 5 लाख सबस्क्रायबर करायचे आहेत. दररोज लिंक शेअर केले, लाईक केलं, नक्कीच वाढणार आहे. ज्यांनी आतापर्यंत अजूनपर्यंत लिंक शेअर नसेल केली त्यांनी पटकन लिंक शेअर करायची आणि पटकन बाहेर जाऊन थंब काळा करून यायचे. पटकन लाईक करायचे फास्ट मध्ये. याच्या पुढचे सुद्धा प्रश्न अजून जबरदस्त आहेत. शेवटपर्यंत बघायचं, नक्कीच फायदा होणार, नक्कीच मजा येणार. चला 1 मिनिट देतो, पटकन लिंक शेअर करून यायचे फास्ट मध्ये. तुमचे जेवढेही मित्र असतील पोलीस भरती करणारे प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत लिंक शेअर करायची आणि सगळ्यांनीच लाईक करायचंय. कळले? केले लाईक? आता म्हणू नका सर मी लाईक केले, सर मी लाईक केले. ज्यांनी केले त्यांचं ठीकच आहे, ज्यांनी नाही केले त्यांच्यासाठी. कळले? चला, असो, केले असेल तुम्ही शेअर, केले असेल लाईक, व्हेरी गुड. पुढचा प्रश्न बघा. एका चाचणी परीक्षेत 30 प्रश्न विचारले गेलेत. त्या परीक्षेतील प्रत्येक प्रश्नाच्या बरोबर उत्तरासाठी 4 गुण मिळतात व चुकलेल्या उत्तरासाठी 2 गुण कमी होतात. सदूने सर्व प्रश्न सोडवले, 30च्या 30 प्रश्न सोडवले, त्याला 60 गुण मिळाले. तर त्याने परीक्षेत किती प्रश्न बरोबर सोडवले? ऑप्शन 20, 18, 17 आणि 16. लगेच उत्तर. जबरदस्त पोरं झालेत आता, एकदम फास्ट मध्ये उत्तर सांगतात, लगेच करतात. 30 गुणिले 4 120 वजा 60 60 60 भागिले 6 10 10 चुकले 20 बरोबर. जबरदस्त पोरं झालेत, खतरनाक. ऑप्शन नंबर 1 सगळ्यांचं बरोबर. फक्त गोंधळ कुठं होतो, जर इथं 10 दिले असते तर गोंधळ झाला असता. 10 चुकीचे आहेत. आम्ही एवढं एवढं घाई करतो का इथं शेवटी बघतच नाही बरोबर विचारले का चुकीचं. ऑप्शन मध्ये 10 असताना मग तिथं चुकले असते काही काही जण. घाई घाई खूप. कळले सगळ्यांना? किती आले उत्तर? 20.
काय करायचं, त्याने सर्वच्या सर्व प्रश्न सोडवले, म्हणजे 30च्या 30 प्रश्न सोडवले. जर सगळेच्या सगळे बरोबर आले असते तर त्याला 120 गुण मिळाले असते, परंतु त्याला 120 गुण न मिळता किती गुण मिळालेत? 60 गुण मिळालेत. 60 गुण त्याचे काय झालेत? कमी झालेत. या 60 मध्ये चुकलेले तर आहेच, पण बरोबर प्रश्नाचे सुद्धा मार्क गेलेत. मग बरोबर प्रश्नाला 4 मार्क, चुकीच्या प्रश्नाला 2 मार्क. मग त्या दोघांनी ह्याला भाग द्यायचा असतो. मग 60 भागिले 4 आणि 2 6, 6 10 60. हे जो भाग आलाय, हे जे उत्तर आले, हे असणार चुकीचे प्रश्न किंवा चुकलेले प्रश्न. मग चुकलेले 10 आहेत, एकूण 30 आहे. मग राहिले किती? 20. ते काय असणार? बरोबर. 20 प्रश्न त्याचे बरोबर आले होते. ऑप्शन नंबर 2. बघा 20 प्रश्न बरोबर आले होते. 20 गुणिले प्रत्येक प्रश्नाला 4 गुण, 20 चोक 80. 80 गुण पडायला पाहिजे होते. पण झालं काय? 10 प्रश्न चुकले. 10 प्रश्न बरोबर चुकीच्या उत्तराला 2 गुण, मग 10 दुणे 20. 20 मार्क त्याचे मायनस झाले. त्याला 60च मार्क पडले. मग त्याचे बरोबर प्रश्न किती असणार? 20. कळलं का? प्रश्नावरून उत्तराकडे, उत्तराकडून प्रश्नाकडे. समजलंय सगळ्यांना? तर कळलं का? पुढचा प्रश्न बघा. एका पार्किंग मध्ये काही 4 चाकी व काही दुचाकी वाहने आहेत. त्यांच्या चाकांची एकत्रित संख्या 94 आहे. दुचाकांची संख्या 17 असल्यास 4 चाकींची संख्या किती? ऑप्शन बघा 10, 12, 15, 25. प्रश्न वाचला का उत्तर काढतात. जबरदस्त झालेत मुलं. खतरनाक. यावेळेस पोलीस भरतीची मेरिट नक्कीच वाढणार आहे, नक्कीच. टिक्कर मराठीमुळे तर भरपूर जण असं फास्ट मध्ये उत्तर लिहून येतील ना, जबरदस्त. स्पीड एवढं वाढलंय का मुलांचं, प्रश्न वाचलं का उत्तर सांगतात. ऑप्शन पण बघत नाहीत, प्रश्नही काही काही नीट बघत नाही, डायरेक्ट उत्तर पहिलं दुसरं जे असेल उत्तर तेच लिहून येतात. लगेच कॉपी पेस्ट, कॉपी पेस्ट. कॉपी पेस्ट करायला आपली मुलं जबरदस्त आहेत. किती आले उत्तर? आले सगळ्यांचं? बघा आता लक्ष द्या. काही 4 चाकी आहेत, काही दुचाकी आहेत. त्यांची एकूण संख्या किती आहे? एकूण संख्या आहे 94. त्यातली दुचाकींची संख्या किती आहे? 17. मग त्यांची एकूण चाकांची संख्या 17 दुणे 34. ती करा मायनस. किती राहिले? 60. तर 60 आहे चाकांची संख्या. किती आहे 4 चाकी? मग 60 भागिले 4, 15 चोक 60. एकूण 4 चाकी वाहने किती असतील तिथं? 15. ऑप्शन नंबर 3. कळलंय? आलंय सगळ्यांचं? व्हेरी गुड. चला पुढचा प्रश्न बघूया. एका संख्येची 12 पट करून येणाऱ्या संख्येला 12 ने भागल्यास उत्तर 12 येते, तर ती संख्या कोणती? ऑप्शन बघा 10, 12, 15 आणि 20. क्या बात आहे, क्या बात आहे. मी माग इथं प्रश्न सांगत पर्यंत पुढे लगेच उत्तर धडाधड टाईप. जबरदस्त. अशा प्रकारची गणित आली. मी सांगितलं होतं काय करायचंय, शेवटून सुरुवात करायची, क्रिया उलटी करायची. क्रिया करायची उलटी, तिथं उलटी नाही करायची. म्हणजे भागिले असेल तर गुणिले करायचं, गुणिले असेल तर भागिले, वजा केला असेल तर प्लस करायचं, प्लस केला असेल तर वजा करायचं. शेवटून क्रिया करायची. शेवटची क्रिया काय? उत्तर येतंय 12. ठीक आहे, भागल्यास मग आपण इथं भागायचं नाही, गुणायचं. 12 गुणिले 12 किती आले? 144. पुढे काय सांगितले? पट केले 12. पट म्हणजेच काय केले इथं? पट म्हणजे गुणिले. मग आपण उलटी क्रिया करायची. काय करायची? भागिले. मग 144 भागिले 12 किती आलं उत्तर? 12च. ऑप्शन नंबर 2. 12 उत्तर आलं. पाहिजे तर चेक करून बघा. एक संख्या आहे ती मांडली 12, तिची 12 पट केली, किती आली? 144. त्या संख्येला परत 12 ने भागला. 144 भागिले 12 किती आलं उत्तर? परत 12. एकदा भागलं, एकदा गुणलं, काय फरक पडणार आहे? काहीच नाही. एकदा गुणलं, एकदा भागलं, काय फरक पडणार आहे? काहीच नाही. तीच संख्या राहणार. ती संख्या 12. एकदा गुणलं, पट केली म्हणजे गुणलं, नंतर भागलं, तीच संख्या राहणार ना. ज्या संख्येने गुणलं त्याच संख्येने भागलं तर काहीच फरक पडत नाही. आपल्याला प्रश्न समजला पाहिजे. प्रश्न समजला का तुम्ही हा पेन सुद्धा वापरणार नाही.
एकदा गुणलं एकदा भागलं काहीच फरक पडणार नाही. समजलं? तुम्हाला 100 रुपये दिले, तुमच्याकडून परत 100 रुपये घेतले, काय फरक पडेल तुमच्याकडं? काहीच नाही. त्याचप्रमाणे कळलंय सगळ्यांना? पुढचा प्रश्न बघण्याआधी टार्गेट बॅच क्रमांक 10 कॉम्बो बॅच 2500 रुपये फी आहे, ती तुम्हाला 1500 रुपयामध्ये भेटेल. त्यासाठी कुपन कोड आहे पाडवा PADWA पाडवा. हा कुपन कोड वापरला तर तुम्हाला 40% डिस्काउंट मिळेल आणि ही ऑफर फक्त 12 एप्रिल पर्यंतच मर्यादित आहे. ज्याला पाहिजे असेल लवकरात लवकर घेऊन टाका. आता पोषण पुढे चाललाय, आपला सिलेबस पुढे चाललाय, तर लवकरात लवकर जॉईन जर झालं तर मागच्या रेकॉर्डिंग मध्ये बघता येईल पटकनी आणि पुढे जॉईन लाईव्हला जॉईन होता येईल. समजलंय? ज्याला पाहिजे असेल पटकनी घेऊन टाका. तुमच्यासाठी खास ऑफर ठेवलेली आहे. पुढचा प्रश्न बघा, जबरदस्त प्रश्न आहे हा सुद्धा. काय सांगितलं बघा, एका परीक्षेमध्ये एका परीक्षार्थाने विद्यार्थ्याने 30% गुण प्राप्त केले, परंतु तो 10 गुणांनी अनुत्तीर्ण झाला. दुसऱ्या परीक्षार्थाने 52% गुण प्राप्त केले, जे उत्तीर्ण होण्यासाठी लागणारा कमीत कमी गुणापेक्षा 34 जास्त आहेत. 34 गुण जास्त आहेत, तर उत्तीर्ण होण्यासाठी कमीत कमी किती टक्के गुण आवश्यक आहेत? ऑप्शन बघा, 33, 35, 30 आणि 40. सांगा आता काय उत्तर येईल. बघू आता किती जण काय डोकं लावतात. मला माहितीये सर्वजण म्हणणार सर 35%ला पास आहे. 35 बरोबर आहे का? बघा आता लावा डोकं. तुम्हाला पहिलं मी बेसिक मध्ये संपूर्ण सांगतो. तुम्हाला थोडंसं मोठं वाटेल, नंतर शॉर्ट ट्रिकने पण सांगतो. डायरेक्ट शॉर्ट ट्रिकने सांगितले, तुमच्या ती शॉर्ट ट्रिक लक्षात राहणारच नाही. फक्त आता राहील. परत अशा प्रकारचं गणित आलं नाही कळणार, नाही लक्षात राहणार. म्हणून सगळ्यात आधी बेसिक कन्सेप्ट लक्षात ठेवा. बेसिक कन्सेप्ट लक्षात राहिले ना, नंतर तुम्ही शॉर्ट ट्रिक स्वतः तयार करू शकता. फक्त आपल्याला समजलं पाहिजे गणितात दिलेलं काय, विचारलं काय. बेसिक कन्सेप्ट. 30 आलं, 40 आलं, 35 आलं, 33 सगळ्याच प्रकारचे आलेत. बघा आता लक्ष द्या. संपूर्ण पहिलं बेसिक पासून सांगतो बघा. एका विद्यार्थ्याला 30% गुण मिळाले, पण तो 10 गुणांनी नापास झालाय. 30% गुण मिळाले, पण तो 10 गुणांनी नापास झाला. पण दुसऱ्याला मात्र 52% गुण मिळाले आणि तो जेवढे गुण पाहिजे होते त्याच्यापेक्षा त्याला 34 गुण जास्त मिळाले. त्याला जर 34 गुण कमी मिळाले असते तर तो पास झाला असता. याला 10 गुण जास्त मिळाले असते तर तो पास झाला असता. आता काय करायचं, इथं टक्क्यांची वजाबाकी. 52 मधून 30 गेले. आता उलट करता, नाहीतर तुम्ही परत कन्फ्युज होणार. सरळच करायला लागेल. 30% तर वजा 10. आता आपण करतो यांची वजाबाकी. 52 मधून 30 गेले, किती उरले? 22 आणि 34 आणि 44. यांची वजाबाकी नाही करायची, इथं करायची बेरीज. 34 आणि 10 44. किती आले? 44. आता इथे तुम्हाला टक्क्यांची वजाबाकी 22% बरोबर किती आहे? 44 गुण. 22% जर मार्क मिळाले, 22% पडले तर गुण किती मिळतात? 44. एकूण परीक्षा पहिली किती मार्काची होती ते आपण काढू. मग एकूण परीक्षा 100%ची होती. किती मार्क होते? तिरकस गुणाकार 100 गुणिले 44 भागिले 22. 22 दुने 44. 100 गुणिले 2 किती आले? 200. म्हणजे पहिली परीक्षा किती गुणांची होती असा प्रश्न विचारला तर 200 गुणांची होती. आता पहिल्याला किती मार्क मिळालेत? 200च्या 30% वजा 10. 10 त्याला कमी पडलेत, मग 10 तिथं प्लस करायचे. म्हणजेच 200चे 30% किती येणार? 60 आले प्लस 10 म्हणजे 70 मार्क मिळाले तर तो पास होत होता. आता तुम्हाला इथं किती गुण आवश्यक आहे, किती टक्के. मग आता इथं आपली कन्सेप्ट लावायची.
200 गुण बरोबर 100%, तर 70 गुण बरोबर किती टक्के? तिरकस गुणाकार 100 गुणिले 70 भागिले 200. 2 शून्य कट, 2 शून्य कट, 2 ने भाग दिला 70 ला, किती आलं? 35. 35%. इथं गुण कितीला पास होतं? 35%ला. हे झालं बेसिक पासून सांगितलं संपूर्ण. आता एवढं करायची गरज नाही, फक्त तुम्हाला हेच समजलं पाहिजे, आपण टक्क्यातून वजाबाकी केली पण गुणांची बेरीज का केली? कारण ह्याला 10 गुणांनी कमी पडलेत आणि ह्याला 34 गुण जास्त आहेत. मधी ह्याला 10 नी कमी, हा काय येणार? बघा बरोबर चिन्ह आहे. तुमची कन्सेप्ट इथं क्लिअर करतो. बघा इथं 5 आहे, 5. एकाला काय मिळालेत? 10 कमी मिळालेत आणि दुसऱ्याला काय मिळालेत? 34 जास्त मिळाले. हा इथं आहे, हा इथं आहे. या दोघातला अंतर किती आहे? हे 34 इथपर्यंत आणि हे इकडचे 10. आता काय होणार? एकूण अंतर किती झालं? 44. म्हणून जे कमी आहेत आणि अधिक आहेत त्या दोघांची काय होते? बेरीज होते. जर एखाद्याला इथं 10 कमी आणि एखाद्याला समजा 20 कमी असेल, आता ह्या दोघातला फरक किती असणार? फक्त 10चाच. जर कमी कमी असेल तर वजाबाकी, किंवा जास्त जास्त असेल, ह्याला असेल 20, तर ह्यातल्या दोघातली वजाबाकी. कमी कमी वजाबाकी, जास्त जास्त वजाबाकी, पण कमी जास्त बेरीज. आता इथून तर सगळ्यांना क्लिअर झाला असेल कन्सेप्ट. का बेरीज करतो? या इथून इथपर्यंत किती अंतर आहे? 5 किती आहे मधी? हे एवढं आहे 34 आणि हे इथपर्यंत किती आहे? 10. मग 34 आणि 10 किती झाले? 44. कन्सेप्ट क्लिअर? आता सोप्या पद्धतीने कसं सोडवायचं बघा. 52% वजा 30% किती आलं? 22%. आणि 34 अधिक 10 किती आले? 44. आता इथं जर तुम्ही नीट बघितलं, 22% बरोबर 44, म्हणजेच 1% बरोबर 2 गुण. 1% बरोबर 2 गुण. मग आता इथं तुम्हाला पासिंग विचारलं, 30% म्हणजे किती? 30 गुणिले 2 किती आले? 60. आणि वरती हे 10 मार्क आहेत, प्लस करायचे. मग 10 गुणिले 2 किती आले? हे 10 मार्क प्लस करायचे. 60 आणि 10 किती झाले? 70. 70 मार्क पडले असते तर तो झाला असता पास. आता टक्के किती? एका टक्केला 2 गुण, मग 70 गुण म्हटल्यावर किती टक्के येणार? 35%. अर्धेच टक्के. टक्के अर्धे, गुण दुप्पट. टक्केच्या गुण दुप्पट. 22% 44 गुण. मग 70 गुण असेल तर 35%. एकदम सिंपल पद्धतीने. हे डायरेक्ट सांगितलं असतं तर कळलं नसतं. पण आता ती पूर्ण कन्सेप्ट क्लिअर केली, आता कळलंच असेल. तुम्ही ह्याच्यात जरी टाकलं ना, ह्याच्यात, तरी पण 35% येणार. पाहिजे तर करून बघा. आता किती टक्के आहेत? 52. मग जर इथं 52 गुणिले काय करणार? 2. टक्केपेक्षा गुण काय आहेत? दुप्पट. गुण काय करणार? 2. बेदुने 4, बेपंचे 10, 104 प्लस हे 34 किती झाले? 138. किती झाले? 138. त्याला पास होण्यासाठी किती गुण पाहिजे होते? त्याच्यापेक्षा 34 ने जास्त. मग आपल्याला इथं वजा करायला लागेल. 34 ने त्याला किती मिळालेत? जास्त गुण मिळालेत. मग 104 मधून 34 गेले, किती उरले? 70. गुण किती उरले? 70 भागिले 2 करा. कारण 1% बरोबर 2 गुण. मग 70 गुण आहेत. टक्के असणार अर्धे, 35% हेच असणार 5. 5 पर्यंत आणायचंय त्याला. याला जास्त मार्क आहेत, कमी करा. 5 पर्यंत आणा. याला कमी मार्क आहेत, जास्त करा. 5 पर्यंत आणा. क्लिअर आता कन्सेप्ट? मग अशा प्रकारचा कोणताही प्रश्न आला कधीच चुकणार नाही. क्लिअर? तर परत सांगू नका सर, परत सांगा, परत सांगा. इथं तुम्हाला संपूर्ण गणित सोडून सांगितले. किती गुणांची होती, किती गुण मिळाले, किती टक्के आले, हे संपूर्ण कन्सेप्ट सांगितले. त्यानंतर आपण बेरीज का केली भरपूर जणांना
हे कळत नव्हतं तर इथं सुद्धा सांगितलंय संपूर्ण बेरीज का केली ते, आणि इथं शॉर्टकट मध्ये सुद्धा सगळं सांगितलं. तुम्ही ह्यात टाकलं तर सुद्धा 35% येणार, ह्याच्यात टाकलं तरी 35%. फक्त ज्याला जास्त असेल त्याला कमी करायचं, ज्याला कमी असेल त्याला जास्त करायचं, उत्तर येऊन जाईल. जेवढे टक्के असेल, टक्के आणि गुण ह्याच्यामध्ये जो फरक आहे, जो पट आहे तेवढाच पटीत काढायचं फक्त बस. 1% बरोबर 2 गुण, कारण 22% बरोबर 44, मग 70 गुण म्हणजेच 35% असणार. विषय संपला. क्लिअर? पुढचा प्रश्न बघा, जर 1 डझन केळींची किंमत 1 रुपयाने वाढवली तर 480 रुपयांना मिळणारी केळे 2 डझनने कमी होतील, तर 1 डझन केळींची मूळ किंमत काढा. ऑप्शन बघा 18, 19, 20 आणि 21. सगळ्यात पहिला प्रश्न समजला का? भरपूर जणांना प्रश्नच समजला नसेल, काय सोडवायचं? प्रश्नामध्ये दिलेलं काय, विचारलं काय? बघा आता लक्ष द्या. प्रश्नामध्ये काय सांगितलं बघा, 1 डझन केळींची किंमत 1 रुपयाने वाढवली. ठीक आहे. तर 480 रुपयांना मिळणारी केळं 2 डझनने कमी होतील. 2 डझनने कमी होतील. तर 1 डझन मूळ किंमत किती? 1 डझन केळींची मूळ किंमत किती? अशा प्रकारचे प्रश्न ऑप्शन वरून सोडवलं तर काही सेकंदात येईल. आता सगळ्यात सोपं तुम्हाला हे समजलं पाहिजे, 480 ला भाग जाणारी संख्या कोणती खालीलपैकी? काय काय? 18 ने भाग जाईल का? नाही. 19 ने जाईल का? नाही. 20 आणि 21. आपल्याला काय घ्यायचंय? आपल्याला विचारलं काय? मूळ किंमत. मग मूळ किंमत कशी असणार? कमी असणार. आपण उत्तर काय घ्यायचंय? 20. आता 20 घेतला ऑप्शन. 840 रुपयाला मिळणारी केळी किती डझन मिळत होती 20 रुपयाने? पहिले शून्य गेला, शून्य गेला. 2 बे 2 4, 42 डझन केळी मिळत होती. आता त्यांनी काय सांगितलं, 2 डझन कमी होतील. कधी? 1 रुपया वाढवल्यावर. 20 रुपये डझन होती, आता 1 रुपया वाढवला. किती डझन झाली? किती रुपये डझन? 21. 21 ने भाग दिला. 21 चोक 44, 0. आता किती डझन मिळतं ते? 40 डझन. 2 डझन बघा कमी झाली, म्हणजे मूळ किंमत किती होती? 20 रुपये. आता किती झाली? 21. इथं विचारले मूळ किंमत. मूळ किंमत किती येणार? 20 रुपये डझन. कळले का? 20 रुपये डझननी 480 रुपयांना 42 डझन भेटत होते, आणि किंमत 1 रुपयाने वाढवली तर 2 डझन कमी मिळतात. तर बघा 20 चे 21 रुपये झाले. किती डझन भेटतात? फक्त 40 डझन. 2 डझन कमी मिळतात. मग मूळ किंमत किती होती पहिली? 20 रुपये. क्लिअर? समजलं सगळ्यांना? पुढचा प्रश्न बघा, एका थैलीत 20 चेंडू आहेत. एका थैलीत 20 चेंडू आहेत. त्यापैकी काही लाल व बाकी पांढऱ्या रंगाचे आहेत. सर्व चेंडूंची सरासरी किंमत 25 रुपये आहे. 25 रुपये प्रति चेंडू आहे. जर लाल चेंडूंची सरासरी 20 रुपये प्रति चेंडू व पांढऱ्या चेंडूंची सरासरी 30 रुपये प्रति चेंडू आहे, तर लाल चेंडूंची संख्या किती? ऑप्शन बघा 10, 12, 8 आणि 14. पहिलं तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने, बेसिक पद्धतीने सांगतो, नंतर शॉर्टकट हे सांगतो. चला तुम्ही प्रयत्न करा. नाही जमलं तर शेवटी मी आहेच. किती आलं उत्तर? 10, 12, अजून 10 आलंय. बरोबर आहे? ठीक आहे. बघा इकडे लक्ष द्या. थैलीत एकूण चेंडू किती आहेत? 20च चेंडू आहेत. हे लक्षात द्या. 20 चेंडू आहेत. त्यांची सरासरी किती आहे? 25. मग 20 गुणिले 25 केलं किती आलं? 500 रुपये. एकूण किंमत किती आहे? 500. जे लाल चेंडू आहेत त्यांची सरासरी किती आहे? 20. आणि जे पांढरे चेंडू आहेत त्यांची सरासरी किती आहे? 30. मग डायरेक्ट जर तुम्ही 500 रुपयाला 30 आणि 20 दोघांची बेरीज केली किती आली? 50. 50 ने भाग दिला, डायरेक्ट उत्तर आलं 10. मग दोन्ही चेंडू सांगितलेले नाहीयेत कसे असतील? समाने असतील. आता बघा येतंय का? लाल चेंडू 10 चेंडू घेतले 20 रुपयाप्रमाणे किती रुपये झाले? 200. कारण एका चेंडूची सरासरी सांगितली 20.
आता पांढरे चेंडू ते सुद्धा असतील 10च. एकूण संख्या किती आहे? 10. एकूण संख्या किती आहे? 20. 10 लाल 10 पांढरे. यांची सरासरी किंमत किती आहे? 30 गुणिले 10 किती आले? 300. दोघांची बेरीज आली 500. म्हणजे इथं लाल विचारू किंवा पांढरे चेंडू विचारू, किती येणार त्यांची संख्या? 10. लाल चेंडूंची संख्या 10. 10 गुणिले 20 किती आले? 200. पांढऱ्या चेंडूंची संख्या 10. 10 गुणिले 30 किती आले? 300. आणि दोघांची एकूण बेरीज इथे आपण काढली, किती आले? 500. 20 चेंडूंची सरासरी 25 आहे. 25 गुणिले 20 किती आले? 500. कळलं? एकदम सोप्या पद्धतीने. प्रश्नामध्ये दिलंय तसंच. जर इथं काही त्यांची पट सांगितली असेल, कमी जास्त सांगितले असते, तर आपण इथं काहीतरी फरक केला असता. पण काहीच सांगितलं नाही, मग सरळ ते समानच असतील असंच समजायचं शक्यतो. कळलंय? समजलं का सगळ्यांना? पुढचा प्रश्न बघण्याआधी महाराष्ट्र पोलीस भरती 2024 शिपाई, चालक, कारागृह, एसआरपीएफ, बॅट्समन सगळ्यांसाठी आपला टिक्कर मराठीचा ठोकळा आहे. यामध्ये तुम्हाला मराठी व्याकरण, बुद्धिमत्ता, अंकगणित, सामान्य ज्ञान, सामान्य विज्ञान सगळ्यांचे 10,000 पेक्षा जास्त प्रश्न उत्तर आहेत. आतापर्यंत तुम्हाला पीडीएफच्या स्वरूपात भेटत होतं. आता पुस्तक स्वरूपात तुम्ही विकत घेऊ शकता. पुस्तक स्वरूपात तुम्ही विकत घेऊ शकता. बुक नाव करून ऑर्डर देऊ शकता. त्यानंतर पुस्तक तुम्हाला कुरिअर मार्फत घरात येऊन जाईल. घरापर्यंत येऊन जाईल. ठीक आहे. आता त्यासाठी काय करावं? आपल्या टिक्कर मराठी ऍप डाउनलोड करायचंय. ठोकळा हे पुस्तक कसे विकत घ्याल? ऍप डाउनलोड केल्यानंतर बघा असा ऍप दिसेल. त्यानंतर बघा इथं बघा लेफ्ट साईडला स्टोअर ऑप्शन दिसतंय का? STOR स्टोअर. याच्यावर क्लिक केल्यानंतर मग तुम्हाला स्टोअर मध्ये बघा असं ओपन होईल ठोकळ्याचं चित्र. मग इथं तुम्हाला सॅम्पल साठी पण एक आहे. सॅम्पल हे बघू शकता. त्यानंतर तुम्ही बाय नाव वर क्लिक केलं. बाय नाव केल्यानंतर इथं पेमेंट जेवढं दिसेल तुम्हाला सर्व काही दिसेल इथं. किती रुपये त्या बुकची किंमत आहे. नंतर तुम्हाला पाठवायचं पोस्टाने किंवा कुरिअरने काय खर्च आहे ते सर्व काही भेटून इथं तुम्ही ऑर्डर प्लेस करायची. त्यानंतर तुम्ही नाव, तुमचा नंबर, ऍड्रेस सर्व काही डिटेल टाकायची. मग ते तुम्हाला कुरिअरने येऊन जाईल. कळलं? ज्याला पाहिजे असेल घेऊ शकता. आतापर्यंत आपण पीडीएफच्या स्वरूपात देत होतो. भरपूर जणांना त्याचा फायदा झालाच होता. पण मग सारखं ते पीडीएफ खाली करायला लागायचं, स्क्रोल करायला लागायची. मग आपल्याला पुढचं बघायला लागायचं. तर आता तुमच्यासाठी खास एक पुस्तक तयार केलेलं आहे. तेच पीडीएफ आहे. त्याचं पुस्तक तयार केलंय. ते पुस्तक तुम्हाला तुमच्या घरापर्यंत घरपोच सेवा भेटेल. त्यासाठी आपलं टिक्कर मराठी ऍप डाउनलोड करायचं आहे. इथून तुम्ही परचेस करू शकता. काही जर अडचण येत असेल तर आपला ऑफिसचा नंबर माहितीच आहे. 8233007373. काय अडचण आली तर आपल्या ह्या ऑफिसच्या नंबरला कॉल करा. विचारून घ्या. सगळी माहिती तुम्हाला भेटून जाईल. ठीक आहे. घेऊन टाका. जबरदस्त आहे. जबरदस्त. पुढचा प्रश्न बघा. अंकगणितीय श्रेणीच्या लगतच्या 4 संख्यांची बेरीज. काय सांगितलं बघा. लगतच्या 4 संख्यांची बेरीज 20 आहे आणि तिसऱ्या व चौथ्या क्रमांकाचा संख्यांची बेरीज 14 आहे. तर त्या संख्या कोणत्या? ऑप्शन बघा. -3 1 5 9 -2 0 4 10 2 4 6 8 3 5 7 9. प्रश्नामध्येच सांगितलं इथं. जबरदस्त. मुलं एकदम हुशार. किती आले उत्तर? ऑप्शन नंबर 3. खतरनाक झालेत मुलं. आता प्रश्न पाहिल्या लगेच उत्तर. 4 संख्यांची बेरीज 20. करून टाका. यांची बेरीज बघा. 6 आणि 4 10 8 आणि 2 10 आहे बेरीज 20. ठीक आहे 20 आहे. सर्वांची बेरीज. पुढे काय सांगितलं? तिसऱ्या आणि चौथ्याची बेरीज 14. 8 आणि 6 14 आहे. ही पण बेरीज. ऑप्शन नंबर 3. बाकी काही बघायचंच नाही. आणि अंकगणितीय श्रेणी म्हणजेच काय? त्या सर्वांमध्ये फरक असतो समान. काय असतो फरक? समान. बघा 2चा फरक आहे सर्व ठिकाणी. 2 आणि 2 4, 4 आणि 2 6, 6 आणि 2 8. अंकगणितीय श्रेणीमध्ये फरक नेहमी समान राहतो. कळले? मग त्याचं उत्तर किती येणार? ऑप्शन नंबर 3. सगळे एकदम हुशार, खतरनाक झाले. पुढचा प्रश्न बघा. जर 12x अधिक 13y बरोबर 29 व 13x अधिक 12y बरोबर 21 तर x अधिक y बरोबर किती? ऑप्शन बघा. 1 2 3 आणि 0.
जबरदस्त. पोरं आता काय एवढं हुशार झालं, काय बोलायचं आता काय समजतच. जबरदस्त. आता काही मुलं एकदम अपडेट नसतील, ते काय करतील एक्स आणि वाय ची सेपरेट सेपरेट किंमत काढायला जातील. मग ह्याला 13 ने गुणू, याला 12 ने गुणू, मग एकदा वाय कट करू, मग एक्स कट करू, मग एक्स ची किंमत काढू, मग वाय ची किंमत काढू. लय वेळ जाईल ह्याच्यात. अपडेटेड राहिलं पाहिजे. आपल्याला स्टेपला मार्क बिलकुल नाहीयेत. आपल्याला योग्य उत्तराला मार्क आहेत. जेवढं कमीत कमी वेळेत आपण योग्य उत्तर काढू ना, त्याला मार्क आहे. कारण पोलीस भरतीला प्रश्न असतात 100 सगळ्यांनाच माहिती आणि वेळ असतो फक्त 1.5 तास म्हणजे 90 मिनिटं. प्रश्न 100 वेळ 90 मिनिटं. एका प्रश्नाला 1 मिनिटं सुद्धा भेटत नाही. मग आपल्याला काय 1 मिनिटं घालवायचंय? अजिबात नाही. प्रश्नामध्ये काय सांगितलं बघा 12x अधिक 13y बरोबर 29. 13x अधिक 12y बरोबर 21. करा ह्यांची सरळ बेरीज करून टाका. सरळ 13 आणि 12 किती झाले 25x. 13 आणि 12 किती आले 25y. या दोघांची बेरीज केली किती आली 50. आता इथं तुम्हाला काय 25 ची पट दिसते का? देऊन टाका 25 ने भाग. आपल्याला फक्त x आणि y ची किंमत पाहिजे. याला 25 ने भागलं किती आलं x. याला 25 ने भागलं किती आलं y. x अधिक y. याला 25 ने भागायला लागल किती झालं 25 दुने 50. x अधिक y बरोबर किती आले 2. ऑप्शन नंबर सुद्धा 2. उत्तर सुद्धा 2. कळले? समजलं का? जर असं आलं ह्याचं इकडं ह्याचं इथं सरळ बेरीज करून टाकायची. 12 आणि 13, 13 आणि 12 किंवा 5 आणि 6, 6 आणि 5 अशा प्रकारचं आलं सरळ बेरीज करायची आणि त्यांची जी बेरीज येईल त्याच्यानी भाग द्यायचं. ते समान पटीतच असणार. क्लिअर? पुढे बघा ज्यांचा अभ्यास झालाय वाटतंय पूर्ण अभ्यास झालाय रिव्हिजन झाले तर त्यांच्यासाठी ऑनलाईन प्रॅक्टिस मॉक टेस्ट आहे. दररोज रात्री 8 वाजता. दररोज तुम्हाला एक एक विषय भेटेल. सोमवारी मराठी व्याकरण 25, मंगळवारी बुद्धिमत्ता 25, बुधवारी सामान्य ज्ञान 25, गुरुवारी आपले अंकगणिताचे 25, शुक्रवारी चालू घडामोडी 25, शनिवारी 100 मार्काचा पेपर. दररोज पेपर होतो 25-25 मार्काला. सगळे पेपर होतात. शनिवारी संपूर्ण मिक्स प्रश्नांचे. मग त्यात मराठी व्याकरण, बुद्धिमत्ता, सामान्य ज्ञान, अंकगणित, चालू घडामोडी सगळे मिळून 100 प्रश्न असतात. 100 मार्काला. ह्याचा फायदा काय होणार माहिती का? तुम्हाला एक सवय लागून जाणार. बघा परीक्षेमध्ये मराठी व्याकरण असतं, बुद्धिमत्ता असतं, सामान्य ज्ञान असतं, गणित असतं, चालू घडामोडी असतं. सगळं काय असतं. इथं तुम्हाला कुठं जास्त वेळ लागतो आणि का जास्त वेळ लागतो हे सुद्धा समजून येईल. मराठी म्हटलं 25 प्रश्न येतात. 25 प्रश्न सोडवायला तुम्हाला किती वेळ लागतो? आणि इथं तुम्हाला टाइम मध्ये सोडवायचे. आपल्या इकडं ऑनलाईन मॉक टेस्ट आहे म्हणजे तिथं तुमचं टायमिंग आपोआप चालू होईल असं नाही. 2 प्रश्न सोडवलेत, 10 मिनिटं गप्पा मारल्यात, मग परत 4 प्रश्न सोडवलेत, 2 मिनिटं मोबाईलच बघत बसलाय. ह्याला अर्थ नाही. एकदा सोडवायला लागलं काय टायमिंग असेल त्याचा 15 मिनिटं 10 मिनिटं तेवढ्या मिनिटात झालंच पाहिजेत. इथं तुमचा स्पीड वाढला तिथं परीक्षेला पण स्पीड तुमचा तोच राहणार आणि पेपर कव्हर होणार. भरपूर जणांचे काय गफलत होते, येत असतो सोडवता. पण गणित किंवा बुद्धिमत्ताचे 2-4 प्रश्न असे येतात का ते त्याच्यात एवढे अटकून जातात, की त्यांना पुढचं सोडवता येत असून पण सोडवत नाहीत. कारण वेळच नाही पुरत. तर त्यांच्यासाठी खास ₹99 तुम्हाला एका महिन्याचं शेड्यूल सगळं काही भेटून जाईल. एका महिन्यात. ₹99 एका महिन्याला आपले असेच जातात. ते तसेच जाण्यापेक्षा आपल्या स्वप्नासाठी खर्च केले चांगली गोष्ट आहे. झालं जबरदस्त. कळलं? नक्कीच फायदा होणार आहे. घेऊन टाका. जबरदस्त आहे हे सुद्धा. तुम्हाला एक सवय लागून जाईल. का बाबा आज मराठीचा अभ्यास मला केलाच पाहिजे. 25 मार्काचा पेपर आहे रात्री 8 वाजता. दिवसभरात मला तो अभ्यास केलाच पाहिजे. किंवा आज गणिताचे 25 प्रश्न आहेत. रात्री 8 वाजता मला अभ्यास केलाच पाहिजे. ह्याची एक सवय सुद्धा लागून जाईल तुम्हाला. अभ्यास झालेला आहे, रिव्हिजन फक्त करायची आहे. टायमिंग आपला काढायचा आहे. बस. जबरदस्त आहे.
पुढे बघा, मॅरेथॉन आहे 14 एप्रिल रविवारी सकाळी ठीक 11 वाजता. मराठी व्याकरणचं मॅरेथॉन आहे, सगळ्यांनी यायचंय, नक्कीच फायदा होणार. जबरदस्त आहे मराठी व्याकरण. बघा तुमच्यासाठी संडेला सुद्धा मॅरेथॉन ठेवून ठेवून तुमच्यासाठी सर्व काही चालू आहे. एकही दिवस सुट्टी होत नाही, चालूच आहे दररोज. कळलं? आज देखील सुट्टी असताना तुमच्यासाठी व्हिडिओ आहेच, आहे का नाही? पाडव्याची सुट्टी असताना सुद्धा तुमच्यासाठीच व्हिडिओ, की इकडे तिकडे जाऊ नये. तुमचं लक्ष फक्त आपल्या वर्दीकडेच असावं. एक दिवस जरी तुम्हाला सूट भेटली की लगेच इकडं मामाकडं, काकाकडं, मग लग्नाला, वाढदिवसाला इकडे तिकडे गेले का झालं. पुढचे 2-3 दिवस तुमचे तसेच. तर तिकडे इकडे न जाता आपल्या इकडेच फोकस करायचा आहे. जोपर्यंत आपल्याला वर्दी भेटत नाही ना, तोपर्यंत दररोज जी सवय आहे ती चालूच ठेवायची. त्यात खंड पाडायचा नाही. आणि आम्ही सुद्धा पाडू देत नाही तुमच्यासाठी खास. तर आतापर्यंत ज्यांनी लाईक केलं नसेल, पटकन लाईक करून यायचं. फास्टमध्ये. वाढली पाहिजे लाईकची संख्या अशी धडाधड, धडाधड. आणि टार्गेट बॅच जबरदस्त बॅच आहे. 2,500 रुपयाची तुम्हाला 1,500 मध्ये भेटते. घेऊन टाका, जबरदस्त बॅच आहे. फायदा होणार म्हणजे होणार, नक्कीच होणार 100%. आणि पुढे ज्यांनी टिक्कर मराठी ऍप आतापर्यंत डाउनलोड केला नसेल, करून घ्या. फ्री मध्ये तुम्हाला पीडीएफ भेटेल. आपल्या 100 डेज चॅलेंजचे जेवढेही लेक्चर होतात त्या सर्वांची पीडीएफ, हे जे आम्ही एक्सपोर्ट करतो ना, ही सर्व पीडीएफ तुम्हाला फ्री पीडीएफ या ऑप्शन मध्ये भेटून जाईल. आतापर्यंत आपले लेक्चर 88 झालेत. 88च्या 88 भेटून जातील, पहिल्या लेक्चर पासून शेवटच्या लेक्चर पर्यंत. ज्यांनी आतापर्यंत बघितलं नसेल, एकदा बघून घ्या, नक्कीच फायदा होणार आहे. आणि टेलिग्रामला ज्यांनी जॉईन केला नसेल त्यांनी पण करून घ्या. जी पण काही अपडेट असेल नोकरीविषयी, पोलीस भरतीविषयी, जे पण काही अपडेट असेल ते इथं तुम्हाला भेटून जाईल. ठीक आहे. आणि पोलीस भरती 2024 साठी असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायचंय. आणि पोलीस भरती करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत आपले लिंक शेअर करायची. आणि जाता आता सर्वांनीच लाईक करायचंय. कसं वाटलं लेक्चर याची सुद्धा कमेंट नक्की करायची. भरपूर कमेंट कमी येतात, कमेंट येतच नाहीत. लाईव्हला 300-400 जण आणि कमेंट फक्त 30-40. 10% पोरं कमेंट करतात, बाकी करतच नाही. एवढे बिझी असतात, 1 मिनिट देऊ शकत नाही कमेंटला. परत बोलणार सर लयच बोलतात. चला मग आपलं आजचं लेक्चर आपण इथेच थांबूया. थँक्यू. जय हिंद. संपलं लेक्चर संपलं. बाय बाय. टेक केअर.